या 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 सारखं या बस 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 कमळे कमळे पाणी आण. ओ हनम्या सरकार हो हनम्या. कमळे कमळे पाणी आण. व्हायची ही आमची मंडळी कमळी कमळ. हे आमचे सरकार धनंजयराव वाकडे. समजा पंचक्रोशीतलं सरकार म्हणा की. शेकडो एकरांचे मालक. हा त्यातली 500 एकर बागायती, 200 एकरामध्ये ऊस, नंतर बुलडोझर, डंपर, ट्रॅक्टर, JCB, फार्म हाऊस, ग्रीन हाऊस. आज जिल्ह्यामध्ये 7-8 बंगले आहेत. तो पण एवढं बास आहे की तुम्हाला? नाही कमळे कमळे चहा टाक. नको मुद्द्याचं बोला. जानकोबा. जी सरकार. आणि म्या बोलू तुझ्या मुलीला. जा चंद्रीला घेऊन. आव आत यावायच. अगं मी कशाला, तूच जाऊन घेऊन ये ना. आत या म्हणलं ना वा. मी आलो सरकार. काय काय चाललंय हे समज. काय तुला एवढं बी कळलं ना. अगं आपल्या चंद्रीला बघायला पाहुणे आलेत. चंद्रीला बघाया एवढ्यात. अहो तिचं वय तरी हाय काय लग्नाचं. असं काय करते कमळे तू. आई बापाला आपली पोरगी नेहमी लहानच वाटते. लोकांच्या नजरेत कळतं की आपली पोरगी मोठी झाली म्हणून. चल मी आलो. अव कुणासाठी बघायला आलाय तू चंद्रीला. नवरा मुलगा कुठं आहे. तो नाही का बाजल्यावर बसलाय राजावानी त्यो. काय तो वाकड्या. अहो तुमचं डोसकं फिरलंय की काय. काय आपल्या चंद्रीसाठी तो वाकड्या. अहो आपल्या चंद्री परीस 3 मोठ्या आहेत त्यो. अगं त्याचा वयाचा हिशोब करून मग त्याच्या पैशा अडक्याची मोजदात ऐकली का तू. चंद्री जर त्या घरात दिली ना तर कल्याण होईल तिचं आणि आपलं बी. बाप हायसा की जन्माचा दावेदार तिच्या. त्या कसाबाच्या हाती सोन्याची सुरी आहे म्हणून पोटची पोरगी देताय होय त्या सुरी खाली. पण तू मोरला विचार कर ना. चंद्रीचं लगीन त्या घरात झालं ना तर आपल्याला वरदक्षिणा यावं लागणार नाही. उलट आपल्यालाच पैसे मिळणार आहेत. म्हणजे तो माजोरडा त्याच्या पैशाच्या जोरावर माझी पोरगी विकत घ्यायला आला आणि तुम्ही इकाया तयार बी झाला. अव लाज कोळून प्याला होई तुम्ही. हा थांब मीच बघते त्याला. तू हळू हळू बोल बर. ऐकू जाईल त्यांना ऐकू जाईल. सोपान. वय सरकार. हनम्या तू येतो बाहेर का जाऊ आम्ही. आलो आलो आलो. काय चाललंय. आलो. काही नाही पोरगी तयार होती अजून. मी आज सांगते काय चाललंय ते. काय व तुम्ही म्हण माझ्या पोरीला बघायला आलात. स्वतःचं वय किती. हा बघाय चाललोय त्या पोरीचं वय किती काय विचार. अगं गप ना. सरकार नव तुम्ही म्हणून गरीबाच्या लहान लहान पोरी बाजारात विकाया ठेवल्यात असं वाटलंय वय तुम्हासनी. ऐक ना माझं. इतकीच हौस आली या ना लग्नाची मग बघायची होती स्वतःला सोबल अशी एखादी बाई. माझ्या अशराफ पोरीवर डोळा कशाला तुमचा. हे बाई लायकीपेक्षा जास्त बोललीस. तुझी पोरगी लहानगी आहे का मोठी, गोरी आहे का काळी, यातलं काय बी माहित नाही आम्हाला. मग बघा याने आधी विचारायचं होतं की.
की बांधलं गुडघ्याला बाशिंग आणि चाललं घोड्यावरून, असं करायचं नसतं. आईच नव म्हण. चंद्रे, हे चंद्रे, बाहेर ये, बाहेर ये म्हणलं नव. घरला जाऊया. हिला बघायला आणलंस तुम्हाला? मला बी ठाव नाही सरकार. सरकार बघा, व्होट पिळलं ना तरी दूध गळल इतकी लहानगी पोर आहे माझी, आणि हिच्या संगत लगीन करायला आला होता तुम्ही. बघितलं ना, मग आता निघा. लय बोललीस वांगाळ होईल. अरे जा रे, काय करायचं ते करून घे. आला मोठा माझ्या पोरी संगत लगीन करणारा. चाल. इथं तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बाळस. नाही, आत्ता नाही. इथं नाही. सरकार, सरकार, काय केलं तू? आजपासून माझ्या संगत जे जे केलासा ना, मुकाट सहन केलंय मी. पण माझ्या पोरा संगत जर काही विपरीत केलासा तर नवरा म्हणून तुमची बी काय करणार नाही म्या. अरे हडम्या, तुझी बायको आहे का मुलूक मैदान तो? भयंकर, महाभयंकर. मला तर वाटलं आता वाकडे सरकार तिकडे रणकंदान माजवतात की काय. काय म्हणलं काय ते? ते आता काहीच म्हणायचं नाही. प्रत्यक्ष काय करायचं ते करून दाखवतील. त्यांचं आडनाव नुसते वाकडे नाही, त्याचे मार्ग देखील वाकडे आहेत. अरे अस्सल विषारी नाग तो. त्याच्या शेपटीवरती तुझ्या बायकोने टाच ठेवली. उलटून दंश केल्याशिवाय तो राहणार नाही. हे तुझ्या मूर्खपणामुळे झालेलं आहे. अरे वाकडे तुझ्या मुलीला बघायला येणार हे आधीच तू का सांगून ठेवलं नाही तुझ्या बायकोला? आधी सांगितलं असतं ना, तिने घरापातूर सुद्धा नसतं येऊ दिलं. आधीच मोडता घातला असता. अरे नादान माणसा, तुझ्या बायकोचा आधीच जर विरोध होता हे मला कळलं असतं ना, तर मी सरकारला तुझ्या घरापर्यंत आणलंच नसतं. अहो, मला वाटलं अचानक दारात पाहुणं बघून भिडेनं गप बसेल ती. नंतर तिला समजावून सांगता येईल, 4 शिव्या घालता येतील. ते असं काय करेल ह्याची मला काय दखल.
शेट माझ्या बुद्धीला जे पटलं ते केलं मी. वाटोळं केलंस तू. तुझ्या बरोबर माझंही. आता त्या वाकड्यांच्या वावटळामध्ये मी सुद्धा उडून जाणार वाऱ्यासारखा. या प्रकरणात अडकून स्वतःच्या पाय कुऱ्हाडीच्या पात्यावर मारून घेतला मी. आता आपण काय करायचं? आपण काय करायचं? आता जे काय करायचं ते वाकडे सरकार करतील. आता आपण फक्त येणाऱ्या मरणाची वाट बघायची. सरकार नव तुम्ही म्हणून गरीबाच्या लहान लहान पोरी बाजारात इकाया ठेवल्यात असं वाटलंय वय तुम्हासनी. इतकीच हौस आली यांना लग्नाची, मग बघायची होती स्वतःला सोबल अशी एखादी बाई. इथं तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बाळस. आईला माझा असा अपमान माझा. आणि ती एवढीशी कार्टी अजून भुईतनं वरू घेऊली नाही की माझ्या वाजते फेदी फेदी माझ्या सोडणार नाही. कशाला काळजी करतीस एवढी? घाबरलीस? नाही ग, तू असताना कशा पाय घाबरू म्या. आज कसलं बोललीस त्या वाकड्याला, मला तर हसायच आलं. तुला एवढं चिडलेलं पहिल्यांदा पाहिलं ना म्या. तर ग पोटच्या लेकरावर बलामत आल्यावर कंची आई सहन करत. गाय सुधीक शिंग काढती अशा वेळेला. आणि मला त्या वाकड्या परीस तुझ्या आबाचीच लय भीती वाटती बघ. त्याच्यातला सैतान पुरा जागा व्हायला लागलाय आता. आबा असं का वागलं असेल ग? माणूस कुठं उरलाय त्यो? गिधाड झालंय त्याचं गिधाड. आपल्या पोरीच्याच आयुष्याची माती करतोय हे बी कळना झालं त्याला. आणि पळून सवरून करतोय तर मग रे काय नशीब घेऊन जन्माला आलीस ग पोरी तू. तुझा बापच तुझं वय निघालं. ए पोरी काय बी काळजी करू नका. आई अंबाबाईवर भरोसा तीच काहीतरी शानपणा देईल ग तुझ्या आबास.
आणि तो वाकड्या तो पुण्यांदा नाही यायचा आपल्या वाटला. सरकार काय अवस्था झाली आहे सरकार तुमची. मायला त्या हानम्याच्या बायकोच्या सरकार समध्या पंचक्रोशीमध्ये तुमच्या मोहर तोंड उघडायचीच काय. तुमच्या नजरेला नजर देण्याची हिंमत कोणामध्ये नाही. आणि ती 1.5 दमडीची बाई तुम्हाला बोलली सरकार. सरकार कमून थांबविलं तुम्ही मला. तिथल्या तिथं तुकडं केले असते मी त्या बाईचे. बोला सरकार, आत्ताच्या आत्ता समध्या कुटुंबाला जाळू का तुमच्या मोरा खिमा करू? बोला सरकार. सोपान, ती पोरगी, तिची आई आणि ते सगळं कुटुंब मला पाहिजे उद्या इथं. होय सरकार. उद्या. आणि मी सांगतो तेवढंच करायचं. एक घाव 2 तुकडे करायचे नाही. माझा अपमान करण्याची सजा त्यासने मिळेल, पण वेगळी सजा योजल्या म्या. सोपं मारण नाही मारायचं, सोपं मारण नाही. रोज एक नवीन मरण मरल ती पोरगी. दिसा दिसानं आणि कणाकणानं जळल ती आणि तिची आई बी. म्या नाही समजलो सरकार. त्या पोरी संग लगीन करणार आहे मी. चले शाण्या, चल चल. उठायचं बघायचं. चला. तुम्ही आणि मग दुसरं कोण असणार? नाही, तुमचं बरोबर आहे. तुम्ही मी येणार होतो बंगल्यावर त्यांचे पाय धरायला. नाही बंगाळ झालं. नाही आगळी बायको माझी. नाही हाणली मी तिला. हाणली. कुणाची बोलतेस माहिती आहे का तुला? कुणाला बोललीस माहिती आहे का तुला? राजा माणूस आपल्या घरी आला त्याची तू असं बोलले? पार काळी निळी पळूस तर मारली मी तिला सोपटराव. काळी निळी. गपय हानमे. तुझा रामायण ऐकाय नाही आलो इथं. तुला लग्नाचा अवतान द्याय आलोय. उद्या आमच्या सरकारचं लगीन आहे तुझ्या पोरी बरोबर. ऐकलं का हानम्या? सरकार उद्या लगीन करतायत चंद्री संगट. दुपारचा मुहूर्त आहे. तेव्हा सकाळी बंगल्यावर यायचं पोरीला घेऊन. नाही पुढचं आहे. आणि नुसतं पोरीला घेऊन आलास तर चालणार नाही. तुझ्या त्या लांबड्या जिभच्या बायकोला घेऊन ये लग्नाला. तिच्या समोर चंद्रीचं लगीन करायचंय सरकार बरोबर. म्हणजे वाघाचं पंजे.
तुला काय वाटलं सरकार तुला सोडतील एवढ्यामध्ये? अरे त्यांच्या मनात आलं असतं ना तर समद्याचे कवास तुकडे तुकडे केले असते त्यांनी. पण आमचं सरकार लय न्यार आहे. उद्या सकाळी बंगल्यावर हजर राहायचं, बायका पोरांसकट काय. पण मला आणि हा बघ, त्याच्यामध्ये जर काय आगळीक झाली तर तुमच्या समद्याची धेंड काढण्यात येईल नागव्यानं आणि चौकामध्ये खांडोळी केली जाईल. नाही मी येतो. मी समजेच नाही घेऊन येतो. काय वाटेल ते झालं तरी मी येतो. आणि म्या माझी खात्री आहे र की तू येशील म्हणून. हा चला रे. अक्का तू कशाला हसत होतीस फिदी फिदी? अगं हसायला येणार नाही तर काय आम्ही? आई म्हणलीस तशी. आता अवतरण्याला आले कोस आणि म्हाताऱ्याला बस. चाललंय या कशी आहे ये म्हणजे हे बघ हे काय नाही बघ. श्रीकांतराव यमुनाबाई अजून आहे आपल्याकडे, अजून घ्या. चंद्राबाई तुम्ही बी घ्या की, या ना. मायलेकीचा राग गेला नाही वाटतं अजून. बरोबर आहे म्हणा, शानच असं खाल्लंय आम्ही. तुम्ही खा का ए कमळे माहिती मला चूक झाली त्याच्याबद्दल माफ कर म्हणत नाही मी, पण सुधारायची एक संधी देशील का नाही? हे समजा मी का केलं ते समजून घेशील का नाही? काय समजून घेऊ? स्वतःच्या दारूची ददा सुटावी म्हणून पोटची पोर विकाया निघाला सून. कळतंय नव? कळतंय. म्हटलं श्रीमंताची घरी पोर दिली की पैक मिळतील आपल्याला. खोटं नाही बोलत. बघ असतं तेवढंच नव्हतं ना डोक्यात. चंद्रीचा बी विचार होता. खरं म्हटलं पोरगी वयात आली म्हणून शाळेतून काढलं, घरी बसवलं. म्हटलं नगर लोकांच्या नजरेसमोर सोन्यासारखी पोर. पोरीला घरात बसून बी घोर कमी होत नाही. तेच सारखं डोक्यात. तुझ्या आईचं काळीस आणि माझ्या छातडात काय दगड भरल्यात काय? सारखं डोक्यात तेच. जनकोबानी स्थळ आणलं तर वाटलं पुरीची जन्मभराची दळिंद्री जायला. वाकड्या एवढा दांडका गडी निघल कुणाला माहित. मला वाटलं असेल 10-12 वर्षांनी मोठा, पण तू बरं गेलंस. आता थोडासा राग आला मला. नाही नंतर मनाला वाटलं की काय करत होतो आपण. आव हे समद खरं बोलताय ना व तुम्ही? घ्या देवीची आण. हे बघ तुझ्या खरं बोलतोय मी. हे बघ तोंड गोड कर. आपण हे विचारशील का नाही की हे कुठून आणलं? माझा यार एक जुना दोस्त शिरपतराव, तालेवार माणूस.
आपल्या लग्नात बी आला होता, त्याने घेऊन दिले. हा, त्याच्या पोराचं लग्न आहे उद्या. आता तू म्हणत असेल तर आपण जाऊ लग्नाला. इथंच आहे माझ्या जवळ. जायचं का रे पोरांनो? जाऊया की लय मजा येईल. मजा येईल ना. मग चला चला, लागा तयारीला. आई, आबा किती चांगले आहेत ना ग. आई अंबाबाईच पावली बघ. मला लगीन करावं पाहिजे रेती वाला ना. हो, अरे जरा पटपट पटपट हात चालवा. काय चाललंय तुमचा दमानी? आणि दमानी शिंग घुसल डोक्यात. आज जरा नीट वेटोळे द्या ना, वाटोळं करताल ह्याच. आणि जरा हसत जा. सरकारचं लगीन आहे आज, हसा जरा. अरे काय घसरगुंडी खेळायला काय तू? नीट नीट पुसायचं झुंबर. हा नीट एकदम चकाचक दिसलं पाहिजे. हा आणि मागच्या वेळी बल्ब चोरायचे नाहीत आजी त्यातले. हा चल 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 कामाला. झुम बराबर झुम सराबी झुम. थांब दम दम दम. आईला एकच सोपा आहे, दोघं असतात होय रे. हा खिपाट्याला द्यायचं ह्याला, असं बकुटीला मारता नेते. चालते चल 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 लवकर लवकर. हा झक्कास. लवकर हात चालू ना तुझा, हात चालू ना. हे बघ, तू जर चांगलं काम केलंस तर सरकार खुश होगा, शाबाशी देगा. चुकलास की कान फटात देगा. मी काय सांगितलं कळलं का? 4 दिवस सरकार खासगी कामात आहेत म्हणावं. मीटिंग कॅन्सल. सोपान जी सरकार. जी सरकार. काय खबर बघ त्यांची? हनुमान निघाला असेल सरकार चंद्रीला घेऊन. नक्की? त्याला दुसरा पर्यायच नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका, तो चंद्रीला घेऊन येणारच. जनकोबा वाहण्याचा निरोप बी आहे का हनुमानी त्याच्या बायका पोरासनी पटविलंय लग्नासाठी. हा मी गाडी पाठविली सरकार, ती गाडी येईलच त्याला घेऊन. हा मी त्या भटजीला उचलून घेऊन येतो. हा सरकार हनुमानूचा विचार करताय? कसलं हनुमान? तुला चेष्टा सुचते वय? इथं डोसक्यात आग पडल्या माझ्या. त्या पोरीला आणि तिच्या आईला कधी एकदा बघतोय असं झालंय. त्यांचा नक्षा उतरवायचा आहे मला. छप्पना माझ्या हसत्यात काय फेदी फेदी? लई वाढ दिसतेस, लग्नामध्ये दिसत होतीस तशी. काय चाललंय? सोड आधी. हे काय झुरळ झटकल्यासारखं? कधी नव्हतं 4 सोबत प्रेमाने गोड बोलायला जावं तर तुझी ही तारा. सवय नको का पर त्याची? रोजच्या कडीलिंबातनं एकदमच मध गळायला लागला तर सोसायला नको का एखाद्याला? कळला कळला, टोमना कळला मला. पोरं कुठे आहेत? चंद्री कुठे आहे? चंद्रे, शिऱ्याचं याम्याचं आवरलं का? हो कवाच सकाळ जरा आवरून बसलोय बाहेर. बरोबर. गाडी आली. आली का? तुम्ही बसा, आम्ही आलो.
बघत जायचं काय माझ्या पत्तोर? अहो पर तुम्हाला कोणी दिली बैलगाडी? आहे माझा एक मैत्र, ते पाठवते म्हणलं कालच्याला गाडी, त्यांनी पाठवली गाडी. हो पण तुमचं असलं कुठलं मैत्र? आता जायचंय ना आपल्याला, मग बघशीलच तू. चल चल चल, तयार हो, चल आलो. ए गप्पा पोरांनो, गप्पा बस झालं. बस बस, ए पुढे बस. पुढे सरक. ये का ये, चले चंद्रे. चल ग चंद्री, दार ओढून घे. आई अंबाबाई, सांभाळ बाई सगळ्यांना. चंद्रे, हे कमळे, हा चला लवकर. हा येते. चल ग चंद्री, ये पटकन. चला. बसली का पोरं? चल चंद्रे. चंद्रे, हा चल की लवकर. होय. ऐक, कितींदा सांगितलं सांभाळून. बरोबर बाहेर जातानाच ठेचळलीस ना? लागलं आहे. बर जा, माग फिर आणि उमरा शिवणी. हा जा. ये चला दादा, हळू. चल चल चल. बस इथं. बस बस. मला बी पण जा. बाय. बसले का? चला का? भटजी बुवा, भटजी बुवा, ओ भटजी बुवा. थांबा थांबा थांबा. नमस्कार भटजी बुवा, कुठे निघालात? अहो माझ्या मेवण्याच्या मुलाची मुंज आहे, तिथेच निघालेलो होतो. मुंज? पण आज तुम्हाला लगीन लावायचंय ना? नाही हो, आज मुंज आहे आणि ती पण माझ्या मेवण्याच्या मुलाची, म्हणून आज काहीही काम घेतलेलं नाहीये. मग आता घ्या. मी नाही समजलो काही. अहो तुम्हाला समजण्याची गरज बी नाही. काय आज एक मोठं लगीन आहे आणि ते तुम्हीच लावणार आहेत. हा पण आज असं अचानक? हो, अचानक करायचं का फुरसतीमध्ये करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही नका तोंड चालू. आधी लगीन लावा आणि मग मेवण्याच्या काय झुंजी मुंजी करायचे ते करा. हो माझा मेवणा वाट बघत असेल आणि माझा मुहूर्त पण चुकेल. आता तुमचा ठोका चुकव का भटजी बुवा? हा, मी काय बोलतो ते कळलं नाही का तुम्हाला? आधी सोहळा सरकारचा, मग तुमच्या मेहण्याचा. हा चला 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 चला. नाही नाही, मला हे सगळं काही जमणार नाही. बुलेट. अरे अरे हे काय उचला त्याला, टाका आतमध्ये, टाका गाडीमध्ये. चला चल, टाक, फेक त्याला गाडीत. असं
सोडा. ठेव 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 इथं बोचक असं. तर पूज्य गुरुजी तुम्हाला काय सामान लागतंय नाही लागतंय ते आम्हाला सांगायचं, पण इथून हलायचं नाही. आणि आम्हाला जे जे माहिती जे जे सामान त्याची लिस्ट करून आम्ही हे सामान आणलेलं आहे बरं का. अहो पण लग्न कोणाचे आहे त्याचे नाव तरी सांगा. पूज्य गुरुजी तुम्हाला काय करायचंय हो? लग्न कोणाचं आहे ह्याच्याहून ठरतं काय लग्नाची पद्धत? हा बरं ऐकाच, दस्तूर खुद्द सरकारचं लगीन आहे. हा वाकडे सरकारचं. तुम्हाला बाकीचं काय करायचंय तुम्ही तुमचं काम करा, हितनं हलायचं नाही. काय लागलं सामान तर ह्याला सांगायचं, हिथून हलायचं नाही, मी आजूबाजूलाच असेल. पूज्य गुरुजी समद बाईजवार झालं पाहिजे बर का, नाहीतर पूज्य गुरुजीचं कैलासवासी गुरुजी होईल. कळलं? चला रे तू थांब रे इथं. चल चलायचं चल. आबा मला जोराची लागल्या. काय रे घरातून निघताना करता येत नाही का? आधी तुझीर झालाय. जा हो थांबो, जाई जाई लवकर जा, इकडून जा लवकर ये. मोतूर कवाचा आहे? हा मग मोतूर आपण गेले की लगेच मोतूर आहे. लय जुना मैत्र आहे ना व? मग इतकी वर्ष कुठं होता? तो त्याच्या व्यापात, आपण आपल्या व्यापात काय जमलं नाही भेटायला. नाव काय म्हणला? काल सांगितलं ना जयसिंग. जयसिंग काल तर काही वेगळंच म्हणलं होता. काल नाही मी का रात्रीत दोस्ताच नाव बदलतोय. हो रावण झाला असेल तलाव खणून तो ह्या इकडे उचल होतोय आपल्याला. चल 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 ये लवकर. जयसिंग काकाच्या पोराच्या लग्नात नाचायचं मिरवायचं, लाडू बुंदी चिलव्या खायच्या. तू किती खाणार? मी 5 लाडू खाईन. अरे तू 10 खा आणि तुझ्या आईच्या तोंडात 15 जिलब्या. प्लीज घे आता, हस दे. अरे वा 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 वा. अहो सरकार हो काय दिसताय तुम्ही. हा झाक एकदम युवराज सिनेमातले हिरो आणि दिसताय सरकार तुम्ही. झालं आणि आला नाही येणार, कुठं जाणार हे सरकार. असा दम भरलाय म्या. हो माझ्यावर विश्वास ठेव, तुम्ही बिनधास्त राहा. हा तेव्हा आला की त्याच्या मानगुट्याला धरून तुमच्या मोहर उभं करतो बस. तुझ्यावर विश्वास ठेव आणि त्याच्या बायकोचा भरोसा कोणी द्यावा. लई तिरपांगड डोकं आहे तिचं. तिनं जर मध्ये खो घातला तर नाही असं नाही होणार. झालं तर बघ सोपान, आज जर हानम्या ती पोरगी आणि त्याची बायको हे आले नाहीत तर काय होईल ठाव आहे माझं. ठाव आहे ना? निघ.